मिटू नका. दोघांची खासियत आहे काही क्षणात कुस्ती होण्याची एवढ्या महाराष्ट्राला माहित आहे. लाल लांगेचा पैलवान डाव्या बाजूला लढणारा तो विष्णू खोसे आणि दोन्ही पायाला निकाप लावलेला पिवळी लाग परिधान केलेला उजव्या बाजूला लढणारा गोरा गुंटा देखना पैलवान योगेश बोंबाळे आणि पद्मनाभ बबन बगदो एकीकाळ बुधवार दरम्यानचे महान वल्ल गेला पहिले तिथं आणि साइड पंचवन निंबाळकर वाजता कुस्ती बघायची सगळे फार मोठे चमत्कार आहेत. अशक्य ते शक्य करण्याची किंमत आहे मध्ये काही करू शकतात दोघं आणि घेऊन दाक्षिणा पहिला नाचवणाराच पैलवान काढायचा. सह्याद्रीवर असाच नाचत होता आपला अजिंक्य दर्यावर शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाला परवा आबापुरीवर नेला असाच नाचत आणि पदाला लागतोय विष्णू आणि कब्जा घेतला विष्णू खोसेला. टाळ्या पाहिजे त्या कुस्तीसाठी. एक छोटस गाव आहे आस्तगाव सारोळा म्हणून नगर जिल्ह्यातला. प्रेक्षकांनी कुस्तीवर लक्ष द्या. कधीही कुठल्याही वेळा डाव लागू शकतो. अहो स्फोटक पैलवान आहेत दोघही. हलगीवाल्याला बाबू मोल त्यांच्यावर 100 रुपये हलगीवाले आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. परत निघून गेला मगरवाडीचा बोंबाळे पैलवान. परत समोर कुस्ती समोर लाग पकडली होती सेनादलच्या पैलवानाची बीजी सेंटरला टांगवण्याचा प्रयत्न होता. बोंबाळे पैलवानचा हात टांगवण्याचा प्रयत्न होता. हल्ला धरतेला विष्णू खोसेला. हलगीवाले इकडे बक्षीस घेऊन जावा. हो